बरं, आपल्याला दिसल्यानंतर आता अनेक जणांच्या घरांमध्ये तुम्हाला साप दिसतात, लहान मुलांच्या गाडीवरती दिसू शकतो. तर पहिली आपली रिॲक्शन असते की त्याला पकडा आणि मारा ना, ही पहिली रिॲक्शन असते. तर मग आजचा आपला प्रयत्न हा आहे की आज आपल्याला हा अवेअरनेस स्वतःमध्ये जागृत करायचं आहे की आजच्या दिवशी आपण ज्या प्राण्याची देव म्हणून पूजा करतो, इतर वेळेला आपण तो कंट्रोल आपल्यावरती राहत नाही आणि ती भीती टेक ओव्हर करतो. जेव्हा आपण बात नाही किती मोठा साप असतात. आता बऱ्यापैकी तुमच्या टेलिफोनमध्ये येऊन काही साप पकडला असतो, कोणाकडे माहिती नाही, पण कळत नाही. तर साप स्वतःहून कधी कुठल्याही याच्यात अटॅक करत नाही, किती मोठा असू आणि किती विषय. माणूस दिसला की तो लांब पडतो माणसाचा. फक्त भक्ष्य असेल तेव्हा उंदीर किंवा सरडे पाणी याच्यावर तो गुजराण करतो. ते भक्ष्य खाण्यासाठी मात्र तो येतो आणि जेव्हा हालचाल होते त्यावेळेला तो अटॅक करतो. कारण त्याला भीती वाटते की त्या आपल्याकडे कोणतरी आपल्याला मारायला येतो आणि तेवढ्यासाठी त्याला कुठलं दुसरा अवयव नाही आहे की बाबा लांब पळण्यासाठी. पाय नाही आहेत त्याला, बाहेर कान नाही आहे, हात नाही आहे, फक्त एकच मार्ग त्याला चावायचे पाय. मग तो जेव्हा अशा एखाद्या ठिकाणी अडचणीत असतो आणि त्याला पाण्याचे मार्ग नसतो, चावण्याचे मार्ग नाही, त्यावेळेला तो चावतो. बरेच वेळ हे चाळे जे आहेत ते हाताला किंवा पायाला जातात. एखाद्या अडचणीत ठेवलेली वस्तू आपण काही काढायला जातो त्यावेळेला चावू शकतो. दुसरं तिथं आपण जात असतो हे जे करतो किंवा धावणं या क्रिया जे करतो ते मज्जासंस्थेमार्फत होतात. तर मज्जासंस्थेवर परिणाम करणारे म्हणजे नाग आणि मण्या असतात. नाग आणि मण्या चावल्यानंतर साधारण थोडीशी सूज येते नाग चावल्यानंतर आणि थोड्या वेळाने ते आपण गोल्डन जमत नाही, जीभ जड होते, लाळ येते. ही जी ही लक्षणं आहे हे नाग किंवा मण्या चावल्यानंतर. बऱ्याच वेळा मण्यात याचा बाईट जो होतो तो रात्रीच्या वेळेला, कारण मण्यात मध्यरात्री बाहेर पडतो आणि झोपेत चावल्यानंतर मण्याची कान अतिशय बारीक असते आणि मण्याचे विष हे नागाच्या विषापेक्षा जवळजवळ 6 ते 8 पट जास्त जाड असते. त्यामुळे लक्षातच येत नाही, इतकं बारीक जात असतं आणि आपल्याकडे काहीतरी टोचलं एवढंच करून आपण मुलीचा चावडीचा काळी पडली एवढं समोर कोणा झोपतो माणूस नंतर अचानक सिरियस होतो. त्याला असं रात्री तरी काय वाढलं उठून बघा काय वाढलं त्यावेळेला, कारण का ते लक्षात येत नाही. अचानक जेव्हा माणूस सिरियस होतो त्यावेळेला आपण घाबरतो चालू ते म्हणजे न्यूरोटॉक्सिक म्हणलं जातं. नर्वस सिस्टम डॅमेज करते, चालणं बोलणं काही वेळेला त्याने चावल्यानंतर पॅरालिसिस पण होतो माणसाला, अर्धामध्ये जायचं पण नाग आणि पण काही वेळा साप दिसत नाही, साप चावून गेलेला असतो आपण शोधतो किंवा दिसत नाही. मग अशा वेळेला कुठला साप चावला आहे हे कळण्यासाठी लक्षणे काय आहेत ती लक्षात ठेवा. नाग आणि मण्याल म्हणजे ते नाग आणि मण्याल चावल्यानंतर थोडीशी ठेवून देते आणि चालण्या पडल्याने माणूस अडकळतो, नीट बोलता येत नाही त्याला आणि टोल जातो माणसाला. म्हणजे कायद्याला माणूस हे चालतो त्याप्रमाणे टोल जातो. ही लक्षणे दिसायला लागल्यावर समजायची नाग किंवा मण्याल चावली. पण मण्याला चावले हे जेव्हा हे कसं कळतं तर नाग चावल्याची जी लक्षणं आहेत तीच मण्याला चावलेली होतात. फक्त एक ॲडिशनल म्हणजे अतिरिक्त लक्षण म्हणजे पोटात अतिशय दुखतं, पोट अतिशय दुखतं आणि खांदे दुखतात. आपले सर्व हातापायचे आणि गुडघा वगैरे अतिशय दुखतं. तेव्हा समजायचं की ही मण्या चावली. आणि साप चावल्यानंतर लवकरात लवकर जितक्या लवकर होईल तितकं दवाखान्यात जायचं आणि शासकीय दवाखान्यातच जायचं, म्युन्सिपाल्टीतच जायचं. कारण तो प्रायव्हेट दवाखान्यामध्ये अँटीवेनम असेल त्याची गॅरंटी नाही, परंतु सरकारी दवाखान्यामध्ये अँटीवेनम म्हणजे प्रतिशतरी ठेवण्याची सक्ती आहे. म्हणून सरकारी दवाखान्यातच जायचं पाहिजे आणि लवकरात लवकर
तरी साधारण किती वेळात पोहोचू शकतो? प्रत्येक अतिकाय साप चावल्यानंतर त्याचं विष किती गेलं आणि साप माणूस किती धावला नाही त्याच्यावरती अवलंबून आहे. बऱ्याच वेळेला बिनशेल साप चावून माणूस मरतो, तो अटॅकने मरतो, विषाचा काहीच परिणाम नसतो त्याच्यावर, पण तरी माणसं गेले. पण मुळात भीती काढून ठेवायची. जरी नाक चावला तरी पण तुम्हाला तासभर मिळतोच, एवढं लक्षात घ्या. तेवढं तुम्ही एक तर धावपळ जास्त करायची नाही, स्वतः धावपळ नाही करायची. दुसऱ्याने त्याला चाललं वगैरे त्याने टाळायचं, दुसऱ्याने त्याला उचलून किंवा रिक्षामध्ये टाकून पहिलं दवाखान्यात ते असं घरी होम रेमेडीजमध्ये त्याचं सक करून काढतात. नाही सांगतो ना. हां सापाचं विष जे असतं, आता मी आधी वायपरचं पण सांगतो. रसल वायपर म्हणजे जे बोनस म्हणतो, बोनस आणि पुरसं याचं विष हे रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम करतं, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन जे होतं त्याच्यावर त्याचा इफेक्ट होतो. काही औषधं तयार केली की यांच्या विषापासून तयार केली. काही वेळेला जखम झाली की रक्त थांबत नाही. मग अशा वेळेला मोठा जास्त विषारी असतो का पिलू जास्त विषारी असतो? हां हे महत्त्वाचं पिलू जास्त विषारी असतो ना बहुतेक? अंड्यातून निघालेलं असेल पिलू, हां. कोणताही साप म्हणजे नारायण पिलू असू दे, कुठल्याही विषयाचे सापाचे पिलू असू दे, त्यांचं विष जास्त पॉवरफुल असतं मोठ्यापेक्षा. हे क्वांटिटी आहे, आता तेवढीच क्वांटिटी दुसऱ्याने घेतली तर पिलाचं जे विष आहे ते जास्त जहाल असतं. छोटा होता है ना, वो जो बेबी होता है ना, वो ज़्यादा एक वेळ वगैरे म्हणजे किंवा जास्त ते राहण्याचे ठिकाणी झाडं वगैरे हिरवळ जागेवर असतात. हिरवळ जागेवर असतात. त्याच्यामुळे असते जंगलाच्या ठिकाणामध्ये किंवा भिंतीच्या कपारी असं तुम्ही असतो. आणि तुम्ही लाकडं जमा करता तर लाकडाच्या याच्यामध्ये असते आणि लाकडं गरजेचे असेल, पण गरजेचं असतं आपल्याला बरोबर आहे, पण ते घरातून थोडं लांब घ्यावं. आता हे जे कुंडी वाजून साप पकडतो म्हणतात, वास्तविक जे तुमच्याच पद्धतीचा गैरफायदा घेण्यासाठी ते घालतो. आता माणसाची श्रद्धा असेल पण नाक देवाला वगैरे पोचतात वगैरे ठीक आहे, पण पकडण्यासाठी येतो म्हणून येतात आणि अगोदर लोकांना बाहेर पाडतो, लांब पाडतो आणि त्यांच्याकडं साप पकडतात आणि तोच पकडून घेऊन जातात. मग ते दाखवायलाच फक्त बाहेर येतात की तुम्हाला काढलं. तसं कुंडी वाजून कुठलाही साप येत नाही, मुळात त्याला ऐकू येत नाही. सापाला तुम्ही किती वेळा बोललं तरी तो ऐकू येत नाही. पण साप कसा आहे, आवळपट्टी बांधायची. आता आवळपट्टी म्हणजे काय खास मिळणारी वस्तू नाही आहे, ती आपणच तयार करायची असते. आता जंगलात गेलं तर झाडाची साल आहे, कापड्यात कपड्याचा तुकडा आहे, पिंडी फाडली बांधली, ही आवळपट्टी. पण ती आवळपट्टी बांधताना पण कुठे बांधली. समजा एखाद्या बऱ्याच वेळेला सापाची चावड्या हे कुठे होते, पायाला किंवा हाताला, चालताना पायाला घरात कुठे वस्तू पाडतो कुठेही हाताला किंवा पायाला जास्त होतं. आणि झोपेमध्ये चालतो साप त्यावेळेला मनात वगैरे चालू होतो, त्याच्या अंगात कुठेही शोधायला होऊ शकतो. त्यावेळेला तो उपाय चालत नाही. आपण जे आवडतो ठराविक ठिकाणी रुमाल किंवा दोरी असे असेल तर ती हाताला जर चावला असेल किंवा हाताला ती कुठे तर ते कोपर आहे, कोपराच्या वरच्या बाजूला. आणि बांधताना याच्यामध्ये एक टाकी ठेवायची किंवा पेंट ठेवायचं किंवा काही नसेल तर समजा त्यांना सांगायचं बोट करा आणि ते घट्ट बांधायचं. आणि हे बांधल्यानंतर ते पेन बोट किंवा काढी काढून टाकायचं. थोडंसं गॅप राहायला पाहिजे. पूर्ण जर तुम्ही अगदी एकदम घट्ट बांधलं तर ते विष इथल्या इथेच फिरेल आणि हा अवघड काढून टाकायचा आणि काढून टाकायला. परंतु हे किती वेळ करायचं, साधारण 10 मिनिटं ठेवायचं. 10 मिनिटानंतर पूर्ण सोडायचं 1 मिनिटासाठी. मग पुन्हा तसं त्याच प्रकारे परत बांधायचं. असं करत कोणाकडे नाही का डॉक्टर ही
बाबाकडे भेटण्याही जाऊ नका. तर मांत्रिकांचं आम्ही पाहिलेलं आहे, मांत्रिकाकडे गेलेत आणि ते तेवढे हुशार असतात की कुठला साप चावला असेल याचा अंदाज येईल. त्यांना एक कळलं की नाही त्यामुळे काही घाबरू नका, आम्ही करतो म्हणून मंत्र टाकतात काय काय आणि तुम्ही पण खुश होता त्यांच्यामुळे जीवात आणि सध्या परिस्थिती. तर आत्तापर्यंत आव्हान केलेलं आहे. आता 10-15 लाख बक्षीस आहे. तुम्ही मंत्रांनी पुत्रवाणी घेऊन जातात. आजपर्यंत एकही मांत्रिक आलेले नाही. त्याच्यामुळे समजून जा की मंत्रांनी कुठलेही विचित्र करत नाही. ते हा एकच उपाय की अँटीस्नेक म्हणजे प्रतिसत्वविष. तर ही गाठ अशी मांडायची साधारण 10 मिनिटं 1 मिनिट पूर्ण सैल करून तोपर्यंत दवाखान्यात राहिलं. आता हे आपण इथेच का बांधलं, इथे का नाही बांधलं, इथे पण बांधू शकतो, इथे मोडाला चावलं इथे बांधू शकतो, पण मी इथे बांधायला नाही. त्याला कारण माहिती आहे का? हे जे आपले हात किंवा पाय इथे जे इथून इथे 2 हाडं असतात आपली आणि हे फक्त एकच हाड आहे. वरच्यावरून हे एकच हाड असतं आणि हे 2 हाड असतात. त्यामुळे इथे जर बांधलं तरी त्याच्या मधूच्या रक्तवाहिन्या तिथून जो रक्तप्रवाह चालू असतो आणि वीज पुढे चालतो. ते वरती जाऊ